कष्ट आणि धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वर्ष 2025 आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. तुम्हाला सर्वांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जावो, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. तर आजचा विषय आहे की तुम्हाला फक्त एक मंत्र म्हणायचा आहे जो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवेल. तर हा कुठला मंत्र आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात संतुष्ट असाल तेव्हा तुम्ही अडाणीपेक्षा जास्त समाधानी व्हाल. परंतु तुम्ही तुमच्या जीवनात संतुष्ट, समाधानी आहात का? जर नसेल तर तुम्ही सोन्याच्या लंकेत जरी गेला ना तरीही तुम्हाला समाधान मिळणार नाही. कारण समाधान अशी वस्तू आहे ती विकतही घेता येत नाही. त्यामुळं संतुष्ट समाधान हे सर्वात मोठं सुख आहे, सर्वात मोठं धन आहे. समाधान तुमच्याकडे आहे का? तुमच्याजवळ ते आहे का? तर नाही ना. तुमच्याजवळ समाधान नाही, कारण ते बाजारात विकत घेता येत नाही. तर कुठं भेटतं? तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा एखादं हसू असेल ना तेव्हा तो समाधानी असेल असं आपण म्हटलं जातं. तुमच्या चेहऱ्यावर नुसतं स्मित हास्य जरी पडलं ना तरी तो व्यक्ती खूप असा समाधानी असतो असं मानतो. तुम्ही पाहिलं ना, तुम्ही एखाद्या वेळेस बाहेर फिरायला जाता त्यावेळेस एखाद्या व्यक्तीनं तुमच्याकडे बघून जरी स्माईल केली ना तरी तुम्हाला खूप असं छान वाटतं. परंतु त्या व्यक्तीने जर तुमच्याकडं नाक मुरडून पाहिलं तर तुम्हाला वाटतं, शी बाबा, कसलाच ह्याचा चेहरा बघितला आज, आपला दिवस खूपच वाईट जाईल. सांगायचा अर्थ काय? तर समाधानी राहायला शिका. आजकाल माणसं हसायला पण विसरले आहेत. 24 तास नेहमी माकडासारखं तोंड करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर जर हसू नसेल तर म्हणजे तो समाधानी नाही. लहान मुलाकडे पहा ना, ते कुठल्याही गोष्टीत समाधानी असतं. त्यांचा चेहरा बघा किती निरागस असतो, कारण ते नेहमी समाधानी असतात. जीवनात आला आहात तर जीवनात समाधानी राहायला शिका, जीवन जगायला शिका. तुम्हाला नक्कीच तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. बघा, मेहनत करा, त्यात तुम्ही यशस्वी व्हालच ना. पण जर तुमच्या जीवनात असंतोष असेल तर तो तुमचं जीवन नष्ट करतो, तो तुम्हाला अधोगतीच्या मार्गाला घेऊन जातो. तुम्ही जर ताणतणावात असेल तर तुमचं जीवन नष्ट झालं असं समजा. त्यामुळे विविध प्रकारचे रोग तुम्हाला जडतात. तुम्ही ताणतणावात असाल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या आजार हे घुटमळत असतात. त्यामुळे तुम्ही फ्रेश राहायला शिका, समाधानी राहायला शिका. पहिल्या जमान्यातील लोक बघा ना 100 वर्ष आयुष्य जगत होते. परंतु आता लय झालं 50 ते 60पर्यंत माणूस जगतो. त्या माणसाला अटॅक येतो किंवा कुठल्याही कारणाने तो मृत्यू पावतो. का? कारण तेव्हाच्या व्यक्तीत आणि आताच्या व्यक्तीत काय साम्य? तर पहिली व्यक्ती ना ती कोणत्याही गोष्टीत समाधानी राहत असते. त्यांना जेवढे मिळेल तेवढ्या गोष्टी ती सुखी होती. पहिलं आपण जर विचार केला तर जर तुम्ही 90च्या शतकात म्हणजे 1990 जर जन्म असेल तर तुम्हाला कळूनच जाईल की त्यावेळेस भाजी भाकरीसुद्धा खूप अशी महत्त्वाची होती. ते मिळूनसुद्धा माणूस सुखी राहत होता. सांगायचं तात्पर्य काय? तर कोणत्याही गोष्टी तुम्ही समाधानी राहायला शिका. देवाने जे दिले ना आपल्याला त्यात तुम्ही संतुष्ट, समाधान बघा. तुम्ही एक दिवस नक्कीच सुखी होईल. बरोबर ना? कारण बाजारातून आपण पहिला कसा आठवड्यात बाजार भरायचा, त्या आठवड्या बाजारातून आपण थोड्या वस्तू खायला आणायचं. परंतु तेच मुलं बघून खूप अशी खुश आणि आनंदी व्हायची. परंतु आताच्या मुलाला रोज जरी तुम्ही पिझ्झा बर्गर दिला तरी ते मुलं नाक मुरडतात, कारण ते त्या गोष्टीत ते समाधान पाहतच नाहीत. त्यामुळे तुम्ही समाधानी राहायला शिका. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर इमानदार. आताचे लोक हे खूप असे बेईमान आहेत. पहिली लोक हे खूप इमानदार राहायचे. कुठल्याही गोष्टीला ते इमानदारीने काम करायचे. आत्ताचा मुलगाच आपल्या आईवडिलाबरोबर बेईमानी करतो, त्यांना वृद्धाश्रमात सोडून जातो. मग तुम्ही इनामदार आहात का? इमानदार आहात का? आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडतात, त्यांनी कमवलेली प्रॉपर्टी तुम्ही जप्त करता, त्यांच्या पैशावर ऐश करता आणि त्यांना तुम्ही वृद्धाश्रमात सोडतात. तर हे बरोबर आहे का? नाही ना. कारण आताची लोकही इमानदार राहिली नाहीत. हा दुसरा महत्त्वाचा गुण आहे. तिसरं सांगायचं झालं तर काय? आता पाप वाढले. अगोदरची लोक दुसऱ्या बाईकडं वाकड्या नजरेने पाहत नव्हते, कारण ते पाप आहे असं म्हणायची. आपल्याला याचं देव नक्कीच शिक्षा करेन म्हणून ते गोष्ट त्यांच्यामध्ये नव्हती. परंतु आजकालचे लोक हे देवाला घाबरत नाहीत.
ते म्हणतात देव माझं काय वाकडं करणार आहे आणि पाप पण पुण्य काय हे काय माहिती आहे मला, म्हणून आजकालचे लोक हे देवाला घाबरत नाहीत. पहिल्या जमान्यातील लोक खरं बोलायचे. कोर्ट कचेरी त्यावेळेस नव्हती. सर्व माणसं सुखाने आणि आनंदाने राहायची. असं म्हणतात की पहिले पाय वाटा असायची तरी माणसं आनंदी व्हायची. आता डांबरी रस्ते आलेत म्हणून लोक डांबरट झालेत. तर तसंच आहे, कारण जीवनात जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल, सुख पाहिजे असेल तर अगोदर आपण समाधानी संतुष्ट राहायला शिका. आपल्या जीवनात तुम्ही कधीही कुणाला खोटं बोलू नका. इमानदारीने पैसा जमवा आणि चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवा. तुम्ही समाधानी राहा, कारण सर्वात मोठा मंत्र म्हणजे समाधान, संतुष्ट हे सर्वात मोठा मंत्र आहे. त्यामुळे तुम्ही अगोदर समाधानी राहायला शिका. तुम्ही म्हणता समाधान काय आहे, तर समाधान म्हणजे काय, तुम्हाला कुठल्याही गोष्टीत तुम्ही आपल्याहून ते संतुष्ट राहणे म्हणजे समाधान आहे. पॉझिटिव्ह विचार ठेवा. सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यासाठी कोणता मंत्र आहे, तर मंत्र ही काही नाही, कारण शॉर्टकटने कधीही माणूस मोठा होत नसतो. तुम्ही मोठ्या माणसाचे चरित्र वाचा, त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की कोणीही शॉर्टकट त्यांच्या जीवनात वापरला नाही. शॉर्टकटने पैसा कमवण्याच्या नादात तुम्ही पडू नका. तुम्ही एक दिवस नक्कीच खड्ड्यात जाऊन पडणार. त्यामुळं कुठला मंत्र ह्या जगात श्रीमंत होण्यासाठी नसतोच. त्यामुळे तुम्ही असे व्हिडिओ पाहतात की एका दिवसात श्रीमंत झालं, तर असा कुठलाही शॉर्टकट नसतो की जो जगात त्याला श्रीमंत बनवेल. कष्टाशिवाय मेहनतीशिवाय कुठल्याही गोष्टीचं चीज होत नाही. त्यामुळे कष्ट करा आणि कष्टाला जर मेहनतीला जर नशिबाची साथ मिळली तर एक ना एक दिवस तुम्ही जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकता. त्यामुळं श्री स्वामी समर्थ या नामस्मरण करायला विसरू नका आणि आपण नेहमी समाधानी राहायला शिका. पण नेहमी इमानदार राहायला शिका. खोटं बोलू नका. परस्त्रीकडे माते समान पहा आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप असं कष्ट करावं लागतं. ते कष्ट करा. एक ना एक दिवस तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्ही म्हणताना हा व्हिडिओ तुम्ही एवढ्यासाठीच बनवला का, तर नाही. हा व्हिडिओमध्ये सांगायचं काय, तर तुम्ही तुमच्या जीवनात संतुष्ट राहायला शिका. तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.